Good morning, all of you. We are going to see the agro-based industry, that is dairy, animal husbandry, horticulture, sericulture, and fishery. सॉरी. आज आपण ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचं थोडंसं डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीमध्ये डेअरी येतं, म्हणजे आपलं दूध डेअरी. ॲनिमल हजबंडरी म्हणजे जे आपण जनावरं पाळतो, म्हशी, गाई, मेंढपाळी हे सगळं गोष्टी करतो. त्यानंतर हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर आणि फिशरी याबद्दल आपण डिटेलमध्ये थोडंसं चर्चा करणार आहोत. फ्रॉम दॅट द फर्स्ट थिंग विच आर गोइंग टू डिस्कस टुडे इज डेअरी. तर त्यातलं पहिलं जी गोष्ट आपण बघणार आहोत तर ती आहे डेअरी. डेअरीत काय बघा, डेअरी प्रोडक्ट्स लाईक type of food produced from milk of mammals. Milk is produced from milk of mammals. It is produced from cattle, buffaloes, goats, sheep and camels. तर हे जे डेअरीचे प्रॉडक्ट्स आहेत ते कशापासून तयार होतात, तर ते स्तनधारी जे जनावर आहेत त्या जनावरांच्या दुधापासून पण हे मिल्कचे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करत असतो. मग ते जनावरं कोणती कोणती आहेत, तर ते आहेत आपले गाई, म्हशी, शेळ्या, मेंढरं. आणखीन आपल्याला इकडे माहित नाही, तर अजून पण असा विषय आहे की जे आपले उंट आहेत, उंटाच्या दुधापासून पैकी अतिशय चांगल्या प्रतीचे डेअरी प्रोडक्ट्स तयार होतात. The second thing is dairy products include food items such as yogurt, cheese, butter. डेअरीचे प्रॉडक्टमध्ये आयटम्स असले असतात जे यॉगर्ट आपण म्हणतोय किंवा चीज म्हणतोय आणि बटर जे आहेत हे तिन्ही प्रोडक्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीनं डेअरीच्या ह्यात तयार होतात. The next thing which you are going to see is dairy farming is a class of agriculture for long-term production of milk and its products. डेअरी फार्मिंग आपण म्हणतो. आता जर तुम्ही बरेचसे लोक शिरोळ तालुक्यात राहणार आहात, तिथं बघितलं असेल तर बरेचसे आपले शेतकरी बांधव असे आहेत, की जे लोकांनी काय केलंय, दे हॅव केप्ट साइड अ बिट ऑफ लँड जस्ट फॉर द farming of grass. Okay, why that grass is grown? It is for these cows, buffaloes, etc. They have kept aside a small piece of land for their buffaloes. Okay, or livestock. We can also call it as livestock. Why it is kept so? They are farming it. They are daily bringing the grass, and once the grass is cut near the ground, it will again grow, and so on. They will just carry on from one side to the another side till if they are competing first from X to Y, suppose they'll start cutting the grass from X, they'll continue cutting it to the Y. But when they complete the cutting of the grass at the Y point, then again the grass will grow at the X point in such a way that it will be edible by the livestock. In this manner, the agricultural people are actually farming their agriculture land in such a way that their production of milk is not interrupted. Sorry. जर आपण बघितलं लक्षपूर्वक तर आपल्या लक्षात येईल की जे शेतकरी बांधव आहेत आपले ते शेतातलं थोडासा जो भाग आहे तो भाग फक्त गवताच्या उगवण्यासाठी पण अलीकडे ठेवते. शिरूर तालुक्यातले बरेचसे आपले शेतकरी बांधव असे आहेत की जे गवत पण थोडस बाजूला तयार करतात. का करतात तर सुरुवातीला जे गवत आहे त्याचं वाढ तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रमाणात होतं. आपल्याला ज्या गोष्टी लागतात पीक लवकर उगवत नाही तर गवत तुम्हाला माहित आहे 1-2 स्पीडनं उगवत असतं. जे ती लोक चारा म्हणून गाईला, म्हशीला वगैरे चारा म्हणून त्याचा वापर करत असतात. ते काय करतात, सुरुवात करतात एका ठिकाणीहून कापायला गवताचं. कापत-कापत ज्यावेळेस ती एंडच्या पीसपर्यंत जातात, ते जाऊस्तोवर दररोज थोडं-थोडं कापून नेत असतात. ज्यावेळेस ते शेवटच्या पीसला जातील तेव्हा सुरुवात जिथनं केली असते, तिथं तेवढं गवत जे परत उगवलं असतं, की जेणेकरून ते परत त्यांनी घेऊन जातील, ते जनावरांसाठी. अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं थोड्याशा लँडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे जे गवत आहे उगवून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मिल्कचे प्रॉडक्ट्स घेण्यास आपल्याला मदत होऊ शकते. Next is dairy farming is mainly done with cows and buffaloes. It is a major source of income to farmers.
इट रन्स इन स्मॉल स्केल इन एव्हरी हाऊस ऑफ विलेज. डेअरी फार्मिंग जो आहे, ते मेनली कशासाठी जनावर म्हणजे गाई आणि म्हशी जे आहेत, हे तिचे मेन सोर्स आहेत. सगळ्यात मोठं बिझनेस जे आपले शेतकरी बांधव आपल्या घरगुती जोडधंदा म्हणून करतात, तर ते दुधाचा व्यवसाय हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तरी देखील इथं आपल्या सिलेबसला आहे म्हणून आपण आणखीन एकदा बोलून घ्यायचं. जवळपास हे प्रत्येक घरटी सॉरी हे बिझनेस चालू आहे हे आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं लक्षात येतं. Dairy farming has taken a revolutionary turn by wild revolution in India. This is done by collecting the milk from small farmers and centralizing the production of milk, treating and packing it to supply to urban areas. This cottage industry generates money at a source of its production itself. दूध जे व्यावसायिक आहेत हे अतिशय लहान शेतकऱ्यांपासून अतिशय मोठ्या डेअरीपर्यंत हे काम चालू आहे. त्याचं काय करतात प्रत्येक घरटी जे आपले शेतकरी बांधव आहेत, हे गाई, म्हशी, जनावर जे आहेत ते पाळतात. रोजच्या रोज त्याला व्यवस्थित त्याचं संगोपन करून त्याचं दूध उत्पादन करतात. तेच दूध नेऊन ते एका ठिकाणी एखाद्या जे छोटी डेअरी असते गावात, डेअरी आपण म्हणतो तर ॲक्चुअली इट इस द कलेक्शन सेंटर. ते कलेक्शन सेंटरला ते दूध घालतात. तर फॅट वगैरे बघून त्यांची बिलं ठेवली जातात. तेच दूध सगळीकडे असंच छोटे-छोटे प्रत्येक गावात कलेक्शन सेंटर असतात. तिथनं नेऊन ते मेन मोठ्या जी आपली डेअरी असते, त्या डेअरीत घालतात. तिथनं त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्याला आपण स्टरिलायझेशन म्हणतो किंवा पॅश्चरायझेशन म्हणतोय. पॅश्चरायझेशन म्हणजे काय अशा पद्धतीने करतात, की ते पूर्ण उकळून परत थंड करून त्याचं पॅकिंग केलं जातं. याच्यानं होतं काय, दुधाची जी राहण्याची ताकद आहे, हे वाढते. त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही. अशा पद्धतीनं हे करून ते अर्बन एरिया आणि सब अर्बन्समध्ये हे पाठवलं जातात. इंडस्ट्री ही अशी आहे आपली, कॉटेज इंडस्ट्रीज आहे, मिल्क डेअरी इंडस्ट्री आहे, ही पण एक प्रकारची कॉटेज इंडस्ट्रीज आहे. फक्त इथं फरक असा आहे, की रूट लेव्हलला म्हणजे जिथं ॲक्चुअल दूध तयार होतं तिथपर्यंत त्याचे पैसे पोहोचतात. अशा पद्धतीनं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं जातं. जनरेशन प्रॉडक्ट आहे जे मिल्क आहे लक्षात घ्या. म्हणजे सुरुवात कुठं झाली मिल्कची? अगदी त्या शेतकऱ्याच्या घरापासून हे प्रोडक्शन चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने हे डेअरी फार्मिंगचं काम केलं जातंय. वेट अ मिनिट. Sometimes what happen due to the problems of this antivirus and all these things, we have to face this problem while sharing the things. So we are trying to overcome this, but hope it will be okay as well very soon as possible. So we'll start here. I think is the 18th of our July. Okay, here we go.
This is the Zoom app. They are saying that it is actually Chinese app, but after detailed investigation, we actually found that it is an American app. So that's why we are trying to use, and it is a better option to share our notes with you, because I have seen other apps, they are not that much effective. Sometimes what happens, the videos are not clear. There are many problems which we actually face. So to overcome this, I'm trying to use the Zoom app and trying to share as much as possible the knowledge I'm having with you. When actually will come to the college, I will share all the notes. So just try to just understand these things and don't get feared about the subject. In short, we'll again try to understand the details. So don't worry about the subject. Be relaxed. Now we are going to see the actual advantages of the dairy. Increase income of farmers in rural areas. Yeah, if we see our people living in our Shirur Taluka, we normally see that more than 80% of the people are engaged in sugarcane farming. And the problem of our sugarcane problem is, once they give their cane to the sugar factory, we normally see that what is happening is the generation of the bill, or actually the money which is transferred to that farmer, is in a very short manner, and it is very late. Due to that, the problem of money is always faced by our rural people. So to overcome this, what our rural people have done is, they have just tried to use this dairy farming or the dairy industry as a secondary business. And due to that, what happen is, they are having daily somewhat or little bit of a income, monthly or daily, as per the requirements. The dairy people will give the money to them. So this is the very very important thing as far as ruरल डेव्हलपमेंट इज कन्सर्न. आपले जे शेतकरी बांधव आहेत, ते शिरोळ तालुक्यातलं जरी आपण बघितलं, तर बरेचसे 80% जी लोक आहेत, ते काय करतायत, ते 80% लोकांचं आपलं असं लक्षात येतंय, की हे बऱ्यापैकी सगळी लोक ऊसाचं उत्पन्न घेण्यात जास्त रस घेतात. आणि तुम्हाला माहित आहे, ऊसाचं उत्पन्न घेतले की ते वर्ष, दीड वर्ष जातंय ते ऊस जायला. ऊस गेल्यानंतर ते सगळं होऊन त्यांचं बिल यायला परत 6 महिने जातात. ते पण आपलं गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ते टप्प्याटप्प्याने दिलं जातं. पहिलं जे बिल येतं ते सगळं सोसायटीलाच दिलं जातं. म्हणजे त्यांनी जे कर्ज काढले असतात, पीक कर्ज वगैरे, त्यातनं कटवून त्यांच्या हातात काहीच येत नाही. असं होऊन जे पैसे येण्याची जी वेळ कालावधी आहे, ते फार वेळ लागते. आणि अशा वेळेला आपल्या शेतकरीकडे एकदम पैसे येतात आणि एकदम संपतात. आणि मधल्या काळात जो पैशाचा जो चणचण असते किंवा जे पैसे नीट मिळत नाहीत, त्यासाठी सगळ्यात मोठा आपल्याला जर काय करायचं असेल, तर तो हा उपयोग असा आहे, की आपण एक काम करू शकतो, की हे जे दूध डेअरी आहे किंवा जे दुधाचा जो व्यवसाय आहे, आपल्या शेतकऱ्यांनी काय केलंय, जोडधंदा म्हणून चालू केला. आणि यातनं झालं काय, पैशाचे सातत्यानं त्यांच्याकडं उत्पादन होत आहे आणि त्यांना पैसे चांगल्या पद्धतीनं मिळत आहेत. हे सगळ्यात मोठं एडव्हांटेज आहे. प्रोव्हाइड्स न्यूट्रिशियस फूड द पीपल ऑफ विलेजेस. नाऊ इफ वी सी द पीपल इन आवर रूरल area are engaged in producing the milk. As they are engaged in the producing the milk, what they will going to do is, they actually, they will also have the same milk with them. Due to that, what happens is, as we know that the milk is a very nutritious food, and as they consume the same milk, their health issues will be very less. In this way, it is very helpful for our rural people to maintain their healthy life. The third advantage is, it is eco-friendly and all products can be sold in market. हे जे मिल्क प्रोडक्ट आहे, हे अतिशय इको फ्रेंडली आहे. म्हणजे हे कुठल्याही पद्धतीनं आपल्या वातावरणाचं म्हणा, आपले जे
प्रदूषण वगैरे काही पसरवत नाही. हे सगळे प्रॉडक्ट्स हे 100% मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात. वेस्ट प्रॉडक्ट ऑल्सो जनरेट इन्कम. हे जे दुधाचे जे जनावर आपण वापरतो त्यातले जे वेस्ट प्रॉडक्ट आहे त्यातनं पण बरेचसा पैसा आपण मिळवू शकतो. कशा पद्धतीनं? एक तर लक्षात घ्या, पैसे वाचवणे हे देखील पैसे मिळवण्यासारखाच विषय आहे. कसं पैसे वाचतात? जे आपले जनावर आहेत त्यांच्यातनं जे शेण तयार होतं त्यातनं आपण खत तयार करू शकतो आणि बाहेरनं जे खत आपण विकत घेणार आहोत, ते खत विकत घेणं आपण टाळू शकतो. म्हणजे इथं आपले पैसे वाचले की नाही? हा सगळ्यात पहिल्यांदा. सो व्हॉट हॅपन्स इस द काऊ डंग which is generated or the dung from the buffaloes or the waste from these kettles are generated, they're going to give us a very good quality manure. Instead of buying the same manure from the market at high rates, these peoples can use the same manure in their agricultural land. So saving the money is also a type of income. Or if they are not requiring any manure in their own land, they can even sell the same product to their required people or in the market. Due to this, what will happen is they may generate the good money and it is helpful to our rural people in their development. It completes the demand of milk products like milk, yogurt, curd, buttermilk, cheese, etc. These products of milk help the rural people to self-satisfy themselves. All the required things of the milk products are generated in their own village, and all the demand from that village can be completed in their village itself, and they are not dependent on any other people. So it is very very helpful as far as our rural development is concerned, because the import and export or just buying the milk products from the other cities will be more costly rather than if they are generated at their hometown. So in this way it is very very helpful as far as rural development is concerned, because they are saving the money. What they are doing is they are actually saving the money, and this is very helpful. Thank you very much. We will continue in the next lecture.